नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी सिद्धार्थ काळे. आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज. आज आपण दहिसर पूर्व या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे मुंबई सदस्य आपल्यासोबत आहेत. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्या निमित्ताने आज त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. पोलीस सर्व्हिसमध्ये होते ते, आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्यासोबत जो घडलेले अनुभव आहे त्या पुस्तकामध्ये कुठले अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये विषित केलेले ते आपण जाणून घेणार. आणि पुस्तक प्रकाशन सोहळा ही संकल्पना कशी सुचली हे आपण जाणून घेणार. सर्वप्रथम आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या पुस्तकाला देखील शुभेच्छा. पुस्तक प्रकाशन करण्याची ही संकल्पना मुळात कशी आपल्याला सुचली? धन्यवाद काळे साहेब. वास्तविक 24 वर्ष पोलीस खात्यामध्ये नोकरी केली, परंतु बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, जो पहिला जो शब्द आहे त्यांचा शिका. मी एक एज्युकेटेड म्हणजे ग्रॅज्युएट पोलीस कॉन्स्टेबल होतो त्यावेळी, आणि ज्यावेळी शिक्षण घेतो माणूस, तर बाबासाहेबांचं वाक्य आहे की जो शिकतो तो गुरगुरल्याशिवाय, जो वाघिणीचं दूध पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीने पूर्ण 24 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्वीपासून ज्या जुन्या प्रथा, रूढी, ज्या आपसामध्ये पोलीस खात्यामध्ये ज्या जातीवाद आहे किंवा प्रांतवाद आहे विशेष म्हणजे, आणि जी विषमता आहे, सामाजिक विषमता, तो एक भाग, आणि कामामध्ये जे डिस्क्रिमिनेशन आहे, या सगळ्या भाग तुम्ही भारतभर पाहिलं असेल की बरीच पोलीसवाले आत्महत्या करतात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोळ्या वगैरे घालतात. तर ते फार जीवाला कंटाळलेले असतात किंवा त्यांची गळचेपी होत असते. अशी कोणतीही गळचेपी मी माझ्या अंगावर तर होऊ दिली नाही. गळचेपी माझी झाली नाही, कारण करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्यावेळी मला वाटलं की या डिपार्टमेंटमध्ये जर सामाजिक विषमता असेल, जातीयता असेल, आणि एकमेकांना डावलण्याची जी वृत्ती आहे, जो प्रकार असेल, आणि जो अधिकारी वर्ग आहे तो खालच्या वर्गात जो काम करतो त्याला त्याचं श्रेयच मिळत नसेल, अशा वेळी मग ठरवलं की ही जी लढाई लढायची असेल, तर आपल्याला ही सामाजिक लढाई लढायची असेल तर आपण मैदानात उतरलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मी मैदानात उतरलो. परंतु या 24 वर्षाच्या कालखंडामध्ये मी पोलीस खात्यामध्ये खूप मोठी कामं केलेली आहेत. ती कामं त्यामध्ये पूर्णपणे नमूद केलेली आहेत, आणि ती एखादा कॉन्स्टेबल किंवा एखादा पोलीसवाला जर ते पुस्तक वाचेल तर नक्कीच त्याच्या मनामध्ये स्वाभिमान जागृत होईल. डिटेक्शन हे पुस्तकाचं शीर्षक आहे. पुस्तकाचं नाव कसं सुचलं, डिटेक्शन, आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, कशा म्हणजे घटनाक्रम कसे आहेत, काय सांगणार? वास्तविक लोकांचा जो दृष्टिकोन आहे, डिटेक्शन असं म्हटलं की त्यांना एक वेगळं वाटतं काहीतरी, की हा शोधाचा प्रकार आहे वगैरे. तो शोधाचा प्रकार आहे, पण डिटेक्शन हा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये डिटेक्शन हा एक वेगळा स्टाफ असतो, आणि त्या डिटेक्शन स्टाफची मोठी जबाबदारी असते की संपूर्ण, मी तर म्हणेन की पोलीस स्टेशनचं नाक असतं. ते पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणताही सिरियस गुन्हा घडतो, म्हणजे रेप असेल, खून असेल, किंवा हाफ मर्डर म्हणतो आपण त्याला असेल, रॉबरी असेल, डेकॉइटी असेल, असे कुठलेही मोठमोठे ज्यावेळी गुन्हे घडतात त्यावेळी ही डिटेक्शन स्टाफची जबाबदारी असते की त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणे, आरोपी शोधून आणणे. कारण त्यामध्ये जे आरोपी असतात हे एकतर सराईत असतात, सराईत गुंड असतात, आणि हॅबिच्युअल असतात. त्यामुळे त्यांना जर टॅकल करायचं असेल तर डिटेक्शन हा स्टाफ असा असतो की त्यांच्याकडे बरेचसे खबरी असतात, आणि त्यांच्याकडे एक वेगळं कौशल्य असतं, आणि त्याच्या माध्यमातून ते गुन्हे तपास करत असतात आणि गुन्हे प्रकट करत असतात.
आपण आपल्या पुस्तकाला शुभेच्छा देखील आहे आमच्याकडनं देखील. प्रेक्षक वर्ग आपल्या पुस्तकाकडे कसा आकर्षित होईल त्यासाठी काय सांगणार? मित्रांनो, या पुस्तकामध्ये सगळंच आहे. म्हणजे आपण म्हणतो ॲक्शन आहे, ड्रामा आहे, लव्ह स्टोरी आहे. त्याच्यानंतर सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये आवाज उचललेला आहे. विशेष म्हणजे जो माणूस प्रज्ञावान असतो आणि सुशिक्षित होतो, तो माणूस कधीही अन्याय सहन करत नाही. कधीही जुन्या चालीरीती, रूढी, प्रथा असतात किंवा एकमेकांवर जो डिस्क्रिमिनेट केलं जातं, हा काय आपण सुशिक्षित माणूस हा सहन करत नाही. आणि तेच मी केलेलं आहे. कामं तर खूप केली, परंतु बऱ्याच वेळा असे अनुभव आले की आम्ही काम करायचो आणि त्याचं श्रेय मात्र वरिष्ठ अधिकारी घ्यायचे. आणि शेवटी या 2-3 काही गोष्टी अशा घडल्या की त्यात मला वाटलं की आपण इथे काम करण्यात काही अर्थ नाही आहे, जिथे आपल्याला न्यायच मिळत नाही. आणि ही जर लढाई आहे ती आपण रस्त्यावर उतरूनच केली पाहिजे. त्या अनुषंगाने मग मला VRS घ्यावा लागला आणि मी VRS घेतलेला आहे. आपल्या पुस्तकामधलं एखादा असा चित्तथरार करणार असं शॉर्टमध्ये एखादा घटनाक्रम सांगणार का? हां, मी ज्यावेळी DCP स्क्वॉडला होतो, त्या DCP स्क्वॉडला असताना वास्तविक DCP स्क्वॉड निर्माण का केला की बोरिवली वेस्टला रॉबऱ्या खूप जास्त होत होत्या. कारण बोरिवली वेस्टला सोन्या चांदीची दुकानं खूप जास्त आहे आणि सोन्याचा दर त्यावेळी वाढला होता. मग DCPने एक स्क्वॉड ओपन केला. त्या DCPच्या या झोनच्या हद्दीमध्ये जी लोक चांगले काम करतात त्यांचा एक स्क्वॉड निर्माण केला. त्याच्यामध्ये मला सुद्धा घेतलं होतं. आणि आज तो आरोपी फार मोठा आहे, पण तो त्यावेळी रॉबरी करण्यासाठी आला होता. एकंदर 7 लोक होते. त्यांच्या हातामध्ये 3 चॉपर होते, एकाकडे एक रिव्हॉल्वर होता. आणि ही आम्हाला ज्यावेळी माहिती मिळाली त्यावेळी जेव्हा आम्ही पाठलाग चालू केला तर सर्व आरोपी वेगवेगळ्या दिशेने पळू लागले. आणि जो मुख्य आरोपी आहे त्याचं मुंबईमध्ये आज सुद्धा नाव आहे. त्या मुख्य आरोपीचा पाठलाग मी करत होतो. थोडा पुढे गेल्यानंतर त्यांनी रिव्हॉल्वर काढलं आणि आमचा पूर्ण स्क्वॉड असा होता की आमच्याकडे सतत रिव्हॉल्वर असायचं. त्यांनी रिव्हॉल्वर काढल्याबरोबर मी सुद्धा रिव्हॉल्वर काढलं. परंतु एक मानवतेच्या दृष्टीने त्याच्यावर मी जोपर्यंत आणि कायदा पण असं म्हणतो, जोपर्यंत तुम्हाला मरणाची भीती उत्पन्न होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणाला मारायचं नसतं. तर तो धावत होता रिव्हॉल्वर घेऊन, त्यापैकी रिव्हॉल्वर घेऊन धावत होतो. तो रिक्षामध्ये गेला, रिक्षावाल्याला रिव्हॉल्वर लावला आणि चल भाग बोलू, चल निकल बोलू. तोपर्यंत मी पोचल्यानंतर त्यांनी माझ्याकडे रिव्हॉल्वर रोखला. परंतु तो रिव्हॉल्वर रोखल्याबरोबर मी एक किक मारली आणि तो रिव्हॉल्वर खाली पडला. एका पंचमध्ये त्याला आडवा करून टाकला आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आलो. त्याच्या माध्यमातून अनेक गुन्हे उलगडत गेले. खूप मोठा तपास झाला आणि एक रिव्हॉल्वर, 3 चॉपर असं चित्तथरारक गोष्ट. माझं 11 पेपरमध्ये त्यावेळी नाव आलं होतं. मला वाटतं 788ची गोष्ट आहे. आणि तो आरोपी पकडला. आज सुद्धा त्या आरोपीचं खूप मोठं नाव आहे. तो क्रिमिनल होतच गेला. जे 80-90च्या दशकामधली जी गुन्हेगारी होती ती गुन्हेगारी खूपच भयानक गुन्हेगारी होती आणि त्यावेळेचे पोलीस अधिकारी देखील ती तशी होते. परंतु आताच्या चालू याच्यामध्ये आताची गुन्हेगारी आणि पूर्वीची गुन्हेगारी या संदर्भामध्ये काय सांगाल? हो, फार सुंदर क्वेश्चन आहे. पूर्वी ज्या पद्धतीची गुन्हेगारी होती त्या पद्धतीची गुन्हेगारी आता दिसत नाही. त्याच्या पाठचं कारण एक तर मी म्हणतो की एज्युकेशन आहे आणि दुसरं कारण हे आहे की आता जास्तीत जास्त लोक जी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहे हे व्यसनाधीन झालेली आहेत. पूर्वीची गुन्हेगारी फार भयंकर होती. त्यावेळी एन्काउंटर पण जास्त झाले. माझा एक स्वभाव होता, मी ज्या पोलीस स्टेशनला गेलो त्या पोलीस स्टेशनला जो सगळ्यात मोठा क्रिमिनल आहे त्याला पहिलं ठोकायचो. मग त्याचे संबंध कोणाशी आहेत, कुठल्या अधिकाऱ्याशी आहेत, कोण बिल्डर आहे, कोण राजकीय नेता आहे, याच्याशी मला कधी घेणं देणं पडलेलं नव्हतं. मी कोणाचा जुमानाचाच नव्हतो. मी तेव्हाही जुमानायचं नाही, तेव्हाही विचारायचं नाही. मी आजही विचारायचं नाही. मी आपल्या स्टाईलने जगतो. वास्तविक हे पुस्तक जे आहे काव्या पब्लिकेशननी प्रकाशित केलेलं आहे. आपल्याला ॲमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे आणि गुगल प्लेवर ई-बुकमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आपण कुठेही जाऊन ते बुक विकत घेऊ शकता आणि अल्टिमेटली त्याचं जे रॉयल्टी आहे ही मला मिळणार आहे. मित्रांनो, माझी विनंती आहे की हे पुस्तक तुम्हाला खूपच आवडेल. आणि एक तुम्ही जसा मी माझ्यामध्ये नेता बघता त्याचप्रमाणे तेव्हाही नेता होता. त्यावेळी सुद्धा मी एक लढवय्या होतो, आजही लढवय्या आहे. पण आपण पुस्तक वाचाल तर नक्कीच तुम्हाला प्रेरणा प्राप्त होईल. धन्यवाद. तर हे होते दीपक हनवते यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे डिटेक्शन. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पुस्तकाला
चांगल्या प्रकारामध्ये मागणी व्हावी, वाचक वर्गाने जास्तीत जास्त त्यांच्या पुस्तकाचं वाचन करावं, आम्ही देखील त्यांना शुभेच्छा देतो. कॅमेरामन मेहुल पवार सोबत सिद्धार्थ काळे, निर्भीड सम्राट न्यूज, मुंबई.